मिरज आरोग्य पंढरीमध्ये सुप्रसिद्ध हृदयरोग तज्ज्ञ डॉक्टर रियाज मुजावर यांनी अत्यंत गुंतागुंतीच्या शस्त्रक्रिया करून अनेक रुग्णांना जीवदान दिले आहे. हृदयविकाराचा झटका आलेल्या रुग्णांना CPR तसेच तात्काळ उपचार मिळाल्यानंतर रुग्णाला जीवदान मिळते याचे उत्तम उदाहरण मिरजेत घडले आहे. पहाटे 5 वाजता तौफिक रशीद मुजावर या रुग्णाच्या छातीत दुखत असल्याने त्यांनी डॉक्टर मोहसिन मुश्रीफ यांना संपर्क केला. डॉक्टर मोहसिन मुश्रीफ यांनी ECG काढले व त्यानंतर ECG मध्ये चेंजेस दिसल्याने गाडीवर बसवून रुग्णाला सिनर्जी हॉस्पिटलला घेऊन गेले. डॉक्टर रियाज मुजावर लगेच तिथे येऊन त्वरित CCO मध्ये शिफ्ट केलं. डॉक्टर रियाज मुजावर यांनी रुग्णावर उपचार सुरू केले असताना रुग्णाला हृदयविकाराचा तीव्र झटका येऊन रुग्णाचे हृदय बंद पडले. डॉक्टर रियाज मुजावर यांनी तात्काळ CPR देऊन रुग्णाचे हृदय पूर्वस्थितीत आणले. थोड्या वेळेच्या अवधीनंतर रुग्णाला दुसऱ्यांदा हृदयविकाराचा मोठा झटका आल्याने डॉक्टर रियाज मुजावर यांच्या टीमने CPR देऊन बाहेर काढलं आणि लगेच डॉक्टर रियाज मुजावर यांनी त्वरित अँजिओप्लास्टी करून रुग्णाला जीवदान दिले. एकामागून एक असे 2 तीव्र हृदयविकाराचे झटके आलेल्या रुग्णाला जीवदान मिळाल्याची ही घटना दुर्मिळ आहे. या रुग्णाला जीवदान मिळाल्याने आज सिनर्जी हॉस्पिटलच्या रुग्णसेवेच्या नावलौकिकात आणखी भर पडली आहे. यामध्ये हृदयरोग तज्ज्ञ डॉक्टर रियाज मुजावर, भूलतज्ज्ञ डॉक्टर कैलास बरिदे, डॉक्टर प्रगती तिवडे, CCU आणि कॅथलॅबची पूर्ण टीम, विजय वारे, वेस्टर्न डिसोजा, हरीश आवळे यांचे तसेच डॉक्टर मोहसिन मुश्रीफ यांचे श्रेय आहेत, अशी माहिती रवींद्र आरडी यांनी दिली. 4 वाजता उपवासाला उठलेलो. उपवास करत असताना अचानक घाम यायला लागला खूप आणि छातीत जळजळ लागला. अनकम्फर्टेबल फील होत असताना माझे मोहसिन मुजावर मिसेसचे भाऊ आहेत, त्यांच्या घरी गेलो. त्यांनी ECG काढल्यावर त्यांना ECG करावा म्हणून लगेच त्यांनी गाडीवर बसून रियाज मुजावर यांना फोन करून सेनर्जीमध्ये आणलं. सेनर्जीमध्ये आणल्यावर कॅज्युलिटीमधनं प्रायमरी ECG काढून लगेच CCUला शिफ्ट केलं. तिथे शिफ्ट केल्यावर त्यांनी त्यांचं औषधोपचार चालू करत असताना मला पहिला अटॅक आला. तिथनं 15 मिनिट काय मला माहीत नाही. ते नंतर सर काहीतरी करता ते माहीत होतं. नंतर दुसऱ्यांदा आणि अटॅक आला. नंतर त्यांनी लगेच अँजिओग्राफीला गेले. अँजिओग्राफीनंतर लगेच प्लास्टिक करून मला व्यवस्थित केलं. त्याबद्दल त्यांचा आभार आहे. आता कसं वाटतं? काही त्रास नाही.